नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, त्यासाठी योग्य उपाययोजना करा. आमदार आशुतोष काळे. कोपरगाव मतदारसंघात मागील वर्षी चांगल्या प्रकारचे पर्जन्यमान झाले असले तरी मतदारसंघातील काही गावात नागरिकांच्या व पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. ही टंचाई दूर करून नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, यासाठी योग्य उपाययोजना करा, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाला केल्या. कोपरगाव तहसील कार्यालयात आमदार आशुतोष काळे यांनी टंचाई आढावा बैठक घेऊन विविध विभागाचा आढावा घेताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार महेश सावंत, नगर परिषद मुख्याधिकारी सुहास जगताप, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, गट विकास अधिकारी संदीप दळवी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास घोलप, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अशोक लोहारे, गोदावरी डाव्या कालव्याचे उपविभागीय अभियंता संदीप पाटील, उजव्या तट कालव्याचे उपविभागीय अभियंता संभाजीराव पाटील, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता धनंजय दांडे, डी पाटील, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर श्रद्धा काटे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष चारू दत्त सिंगर, पद्मविभूषण डॉक्टर शरदचंद्रजी पवार, नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास केकान, विष्णू शिंदे, वाल्मिक कोळपे, राजेंद्र खिल्लारी, देवचंद कडेकर, महेंद्र काळे, संतोष चवंडके, विविध ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच, सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तसं यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे पाण्याची परिस्थिती फारशी गांभीर्याची नव्हती. परंतु आपण पाहतोय का उष्णता फेब्रुवारी पासूनच चालू झाली, पाण्याची टंचाई अचानक त्या ठिकाणी निर्माण झाली. आपला दक्षिणेचा भाग असेल, गेल्या गावामध्ये रेवट्याचं पाणी बऱ्यापैकी घेतलेलं आहे. बादरपूर, जवळचे, बांद्राबाद आणि शहापूर हे गाव वगळतात रेवट्याचं पाणी त्या ठिकाणी पोहोचलेलं. बऱ्यापैकी पिण्याच्या पाण्याची अडचण एवढी नाही. बादरपूर मध्ये मोठ्या प्रमाणात अडचण आहे, कारण तिथं पाणी कुठल्याही प्रकारचं गोदावरी कालवे असेल किंवा रेवट्याचं असेल पाणी बादरपूरला पोहोचत नसल्यामुळे ती अडचण आहे. जवळचे, शहापूर आणि बांद्राबाद हे गोदावरी कालव्यावर अवलंबून असणारे गाव आहे आणि गोदावरी उजवा आणि डावा कालव्यावरचे गावं, NMC चे गावं आणि पालखेडचे गाव, या सर्व गावांमध्ये विचार जर केला तर पालखेडचे जे काही गाव आहे प्रामुख्याने उकडगाव, शिरसगाव, तिळवणी, सावळगाव आणि आपेगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. कारण तिथे ओढच्या काळामध्ये पाणी आलं, परंतु नंतरच्या काळामध्ये जे काही पाणी येणं अपेक्षित होतं सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा त्या ठिकाणी पाणी इरिगेशन खात्याने दिलेलं नाही. त्याबद्दल इथल्या लोकांचा मी तक्रार तर करणारच आहे, परंतु जे काही पालखेडचे गावं आहेत त्या गावांचं आरक्षण देखील त्या पालखेडच्या पाण्यावर त्या ठिकाणी करण्यासाठी प्रस्ताव मागून त्या ग्रामपंचायतीने करावी अशा प्रकारची सूचना यांनी केलेली. आणि जे काही आता टंचाई आपल्याला समोर येणार आहे, काही छोट्या मोठ्या गोष्टी करून, कुठे बोर चालू करून असेल किंवा हातपंप चालू करून असेल, विहीर अधिग्रहण करून टंचाई दूर करता येईल अशा प्रकारे प्रस्ताव द्यावे. जर कुठं पाणी उपलब्धच नसेल, जसं उकडगावचं गाव आहे तिथे टँकरचे प्रस्ताव असतील, बादरपूर गाव आहे तिथे टँकरचा प्रस्ताव करणं गरजेचं आहे. आणि तिथं काही ठिकाणी दूषित पाणी आहे, त्यांना शुद्ध पाणी कसं देता येईल त्याच्यासाठी काही आरोची व्यवस्था असेल किंवा काय उपाययोजना पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तर प्रत्येक जे आता आराखड्याच्या व्यतिरिक्त ज्या गावांनी या ठिकाणी अडचणी मांडल्या त्या गावांना ते प्रस्ताव लवकरात लवकर द्यावे अशा प्रकारची विनंती आहे, जेणेकरून मला त्याचा पाठपुरावा करता येईल आणि आपल्याला टंचाईमध्ये जी काय अडचण निर्माण होईल. तर आता उष्णता अजून वाढत चाललेली, एप्रिल महिना संपत आलेला आहे. असं वाटतंय का
हा उन्हाळा बऱ्याच दिवसापासून चालू आहे. त्याच्यामुळे ही टंचाई आपल्याला समोर आलेली. तर आता या सर्व गोष्टीचा आपल्याला प्लॅनिंग करावं लागणार आहे. ठीक आहे, आपण जे अपेक्षित केलेलं होतं यावर्षी चांगल्या पर्जन्यमान झालं, चांगल्या प्रकारे पाणी फिरलं, परंतु आताची परिस्थिती बदललेली आहे. त्यानुसार सर्व ग्रामसेवकांनी, सर्व त्यांचे बाकीचे अधिकारी असतील, पंचायत समिती असेल, तहसील असेल, या सर्वांनी त्याच्यामध्ये व्यवस्थित नियोजन करून त्या ठिकाणी लोकांना टंचाई निर्माण किंवा जाणवणार नाही, किमान पिण्याची पाण्याची अडचण भासणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घ्यावी अशी सूचना या ठिकाणी केलेली. एवढे प्रस्ताव लवकर द्यावे एवढी विनंती.